ए अरे कधी जमतं तुझं लग्न? एखाद्या दागिन्याची ऑर्डर तर आम्हाला दे. अरे आता का त्याचं वय राहिलं का आणि तुला ऑर्डरचं पडलंय? ये काय प्रवीण भाऊ, बऱ्याच दिवसानंतर कसले रिपोर्ट आणले? तब्येत थोडी बरी वाटत नाही हो बऱ्याच दिवसापासून, म्हणून ते रिपोर्ट केले. बघा बरं काय त्याच्यामध्ये. रिपोर्ट तर एकदम चांगले आहे तुझे. काय होतं काय नेमके तुला? अहो डॉक्टर साहेब, 2-3 महिन्यापासून हातपाय गळाले सारखे होते, छातीत धडधड होती, भीती वाटल्यासारखं होतं, डोकं गरगरतं, आणि तुम्ही म्हणते रिपोर्ट चांगले. नीट पहा. हे बघ प्रवीण भाऊ, तुझे रिपोर्ट तर सगळे नॉर्मल आहे. तुला मला असं वाटतं तू काहीतरी विचार जास्त करू राहिला. काही विचार, काही प्रॉब्लेम आहे का तुला? आर्थिक किंवा काही दुसरा प्रॉब्लेम आहे? तसं असेल तर स्पष्ट बोल, आपण त्याच्यावर मार्ग काढू. कारण रिपोर्ट करत फिरण्यात काही अर्थ नाहीये. साहेब तुम्ही म्हणते ते खरं आहे. विचार करून आहे ना माझी मानसिकता बिघडली हो. याचं मुख्य कारण आहे माझं लग्न जमाना. बरं इकून तिकून एखादी पोरगी पाहिली ना लोक खोड्या करत्या. आता तुम्हीच सांगा, बिगर लग्नाचं समाजात राहायचं किती अवघड आहे. बरोबर आहे मित्र तुझं. आज समाजातील लोकांना तुझ्यासारखे शिकलेले होतकरू मुलं नको आहेत, परंतु तू टेन्शन घेऊ नको. तुला पण एखादी चांगली मुलगी मिळेल. काळजी घे स्वतःची. अरे काय बिगर लग्नाच्या कधी बुंदी खाऊ घालतो? हे पण वर्ष गेलं ना वाया. चालू आहे, पाहायचं काम चालू आहे. अरे गे लवकर करून, पार बरोबरीच्या पोरांना पोरं झाले 2-2. असं बोलला म्हणजे तुला मान झाला का? अरे सगळेच लोक चेष्टा करून राहिले. पुरी भेटणं काय सोपं आहे का आता? त्यांच्या खूप मोठमोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहे. सगळेच आवडून पाडून बोला त्या. कमीत कमी तू तर धीर द्यायला पाहिजे होता. हे फक्त बिगर लग्नाच्या पोरांनाच माहिती काय त्यांच्या मनावर बितती.